किती 20 वर्ष झाले बांधले असेल? 10 वर्षाच्या वर झाले. या नाही ते या जरा माहिती आहे अहो या हो वॉचमॅन आहे तर काय झालं तुमच्याकडे माहिती आहे या इथे या या अहो या हो असं पण फिरव ठीक आहे हा चला हे म्हणतात आम्ही 2008 मध्ये हे बिल्डिंग झाली आहे शाळा आहे परंतु तुम्ही शाळाची परिस्थिती बघू शकता काय आहे ते म्हणजे फक्त त्यावेळी जे असतील त्या लोकांनी पण तेच केलं जे आता जे लोक आहेत ते करतायत त्यावेळी या लोकांनी बांधलं आतापर्यंत शाळेचं काम चालू झाला नाही मुलं शिकायला येत नाही आता समोर शाळा नाही म्हणून बघा हे इथं ओपन ग्राउंडच आहे लोक सांगतायत की इथं ओपन ग्राउंड होता पोरं इथं खेळत होते आता तुम्ही बघू शकताय की इथं काय परिस्थिती आहे पूर्ण डेब्रिज येऊन टाकलेला आहे पोरांना खेळण्यासाठी जागा नाही आहे एवढी मोठी जागा आहे कुठंतरी गार्डन काय असेल आरजी विरजी असेल किंवा इथं पण बिल्डिंग बांधणार मला माहीत नाही ते आपण सगळे बॅनर्जी साहेबांना विचारू पण आपण बघा फक्त इथं काय परिस्थिती आहे तुम्ही बघू शकताय नमस्कार नमस्कार ताई या म्हणजे सगळ्या ठिकाणी हीच परिस्थिती आहे फक्त राहण्यासाठी घरं देऊन त्यांना सुविधा भेटली पाहिजे त्यांना पाणी त्यांना चांगले रस्ते त्यांना लाईट हे जे डेब्रिज आहे एवढं मला वाटतंय 100-200 गाड्या डेब्रिज असेल 100-200 गाड्या डेब्रिज असेल परंतु MMRDAचे एकही अधिकाऱ्यांनी ह्याच्यावर लक्ष दिलं नाही का नाही दिलं का ते इथं राहत नाही त्यांची मुलं बाळं इथं खेळत नाही म्हणून त्यांना काही फरक पडत नाही नाहीतर हे डेब्रिज ज्यांनी काम केलंय त्यांना इकडनं डेब्रिज उचलून त्याची जी जागा आहे तिथं टाकायचं असते ते पैसे भरायचे असते सगळे प्रोसिजर आहे पण कसं आहे ते पैसे वाचवायचे म्हणून इथं टाकून द्या ही परिस्थिती आहे पण आता हे सगळे चालणार नाही चांदिवली विधानसभेमध्ये जे काम आहे हे करावंच लागणार महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचा प्रॉपर पाठपुरावा करा आणि मी तुम्हाला सांगतोय परत एकदा 100% आपण काम करून घेऊ हा चला धन्यवाद ते लय हे होतात काय बोलतात मर्डर होतात कुठून कुठून लोक येतात बापरे लय मर्डर झाले तिथे पण तरी पण इकडे कोणीच लक्ष देत नाही हा काय आता सगळ्यांना माहिती आहे ना आपले आहेत म्हणून तुम्ही आलात आमच्यासाठी तेवढंच आम्ही आभारी मानतो नाही आभार कसला हो आमचं काम आहे राज साहेबांचा आदेश आहे यायचं किती मर्डर झाले असतील इकडचे रहिवासी साधारण घाबरून किती जण घरं विकून गेलेत अच्छा हा किती जण काय काय कुठून कुठून लोक येतात तुम्ही पण जागृत राहा नाही थोडे जागृत राहा मी काय सांगितलं हे इथे आहे ना जो बिल्डर आहे ना साईद आहे त्याला सांगितलं इथे आम्हाला गेट लावून द्या ना म्हणजे बाहेरचे लोक इथे येऊ शकणार नाही तिथे पण रिकाम आहे इकडे पण रिकाम आहे 4-5 गेट आहेत सगळे रिकामे कुठले पण लोक येतात नाही बघू आपल्याला पूर्ण माहिती नाही उगाच आपण बोलून काय फायदा आता नाही असेल त्यावेळी आम्ही नवीन आलो होतो ना तुम्ही आता सिक्युरिटी आहे ते MMRDAची आहे की अगोदर बिल्डरचं काम करायचं हा काही असलं तर मी येतो बरोबर रेडियलचं अगदी प्रोजेक्ट होतं बरोबर ते आता बंद झालं बरोबर आता माझं काम सेलला चालू आहे तिथं हे काय सेल बिल्डिंग आहे ना ते खाली 4थ्या बेसमेंटला काम चालू आहे बरोबर आहे पण मी तुम्हाला बघितलं म्हणून ना तिकडून नाही ठीक आहे नाही आम्ही नवीन आलो होतो ना त्यावेळी सांगितलं होतं पण इथं सांगा किती गरजुले होते भरपूर गरजुले होते आता लय कमी झाले हे दाखव जरा फक्त अंतर किती आहे हे सेल रूम आहेत हे समोर दाखव हे बिल्डिंग हे सेल रूम आहे बरोबर ना हे बिल्डरनी विकलेले आहेत ना हे पण MMRDA ठीक आहे नाही राजदीप हे दाखव हे समोर हे समोरची बिल्डिंग आहे तिथे लोकांनी करोडो रुपये देऊन रूम घेतलेत HDL कडनं घेतले असतील ना प्रीमियर बरोबर ना हे दाखव इथं आणि या फक्त एक रोडचा डिफरन्स आहे रोडच्या त्या बाजूला काय आणि रोडच्या या बाजूला काय ही अलर्ट झालेली बिल्डिंग आहे सामान्य जनतेसाठी चला ठीक आहे चला हा बस संपू चला